लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की जिवाई ते नंदिनीला म्हणत असतो, आईसमोर जे काही घडलं मला वाटलं तू बोलून टाकतेस का काय, असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आणि मी खरंच बोलून टाकलं असतं तर. त्यावर जिवा म्हणत असतो, तू बोलायचं ठरवलंस तरीसुद्धा मी तुझ्यासोबत असेल आणि लपवायचं ठरवलंस तरीसुद्धा मी तुझ्यासोबत असेल, असंही ते जिवाने म्हटलेलं असतं. आता नंदिनी खरं घरच्यांना कधी सांगते हे सत्य पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही वसू असते ती बाहेर चाललेली असते, तेव्हा खरं तर तिची धडक होते ती म्हणजे विजयच्या आईशी. धडक झाल्याबरोबर ती म्हणत असते, तुम्ही तर विजयच्या आई ना, असं म्हटल्यानंतर त्या बाईला जरा धक्का बसतो आणि ती ओळखत नसल्यासारखं दाखवत असते. तेव्हा खरं तरी ते वसूला जरा शंका आलेली असते, त्यामुळे वसूने लगेच आता इथे विजयला फोन केलेला असतो. फोन केल्यानंतर विजयला म्हणत असे, विजयराव मी तुमच्या आईशी आत्ताच भेटले, असं म्हटल्याबरोबर विजय म्हणतो, कोणत्या आईला? म्हणजेच काय, या विजयने खरं तर सगळं काही नाटक केलेलं आहे. म्हणजे त्याचे जे काही आईवडील बनून आले होते ते आईवडील खोटे असावे, असाही ते अंदाज आहे. आता विजय तर वसूला घोळात घेईलच, पण मात्र वसूला थोडी शंका आलेली असते, त्यामुळे ती विजयला विचारते, विजयराव तुम्ही कुठे आहात, म्हणजे एवढा गोंधळ कसं काय? त्यावर विजय म्हणत असतो, अहो काही नाही आई, मी घरीच आहे, लिंबू सरबत बनवतोय, गाणे वगैरे लावले त्यामुळे एवढा आवाज आहे. आता वसू खरं मागं वळून पाहते तर काय, विजय तिच्या समोर असतो. आता विजयने नेमकं खोटं का बोलला असावं, असा इथे वसूला प्रश्न पडलेला असतो. आता वाटतंय की लवकरच ह्या विजयचा खरा चेहरा वसूसमोर येणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.